राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत गेलो नसतो तर मी मुख्यमंत्री झालो असतो असे वक्तव्य केले होते। यावर नाना पटोले म्हणाले की राजकारणामध्ये जरतरला अर्थ नसतो। देशामध्ये जनतेचे महागाईचे आणि बेरोजगारीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न मांडायला पाहिजे आणि काँग्रेस ते प्रश्न रोखठोकपणे मांडत आहे असेही नाना पटोले म्हणाले। भुजबळांनी गौप्यस्फोट केला की जर मी शरद पवारांसोबत त्यांच्यासोबत गेलो नसतो तर मी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालो असतो। जर तरला राजकारणात कुठलाही विश्वास नसतो आणि त्याला काही त्याचा अर्थही नसतो, त्याच्यावरची चर्चा करण्याचं काही कारण नाही। शरद पवार म्हणाले की त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास मी तयार होतो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला। आता मी तेच सांगितलं की जर तरला अर्थ नसतो, त्याच्यामुळे आता या सगळ्या विषयापेक्षा महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पिण्याचं पाणी नाही, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, गरिबांना तांदूळ जे मिळतं त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ मिळवला जातो, त्यांना ते जहर दिलं जाते, असं पद्धतीचं चित्र आहे। गरीब माणूससुद्धा आज त्याच्या हाताला काम नाही असं चित्र आहे। आणि महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थितीमध्ये सगळ्या स्तरामध्ये लोक अडचणीत आले असतील तर त्याच्यावरची चर्चा व्हावी। ही राजकीय चर्चा मला असं वाटतं की आता बंद झाल्या पाहिजे। निवडणुका संपल्यात, प्रक्रिया संपली आणि आता जनतेचे प्रश्न हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचे आणि काँग्रेस जनतेच्या प्रश्नावर ॲग्रेसिव्ह सरकारच्या समोर हे सगळे भूमिका मांडणार आहे आणि सरकारला ते पूर्ण करावी लागणार आहे। राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी 2004 मध्ये प्रफुल्ल पटेल हे भाजपाच्या वाटेवर आहेत, त्यावेळी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचा होता असे वक्तव्य केले होते। यावर नाना पटोले यांना विचारले असता कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी मंत्री झाला, कोणी किती उजेड पाडला हे महत्त्वाचे नाही, तर काँग्रेससाठी जनतेचे मत मुद्दे महत्त्वाचे आहेत असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे टाळले। मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यावर चर्चाच करायची नाही। आमचं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। कोण राज्याचा मुख्यमंत्री बनला, कोण मंत्री बनला, त्यांनी काय उजेड पाडलं, याच्यावरची चर्चा आज नाही। आज मी तुम्हाला सांगितलं की या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याच्यावरची चर्चा नाही। गरिबाच्या घरी कायला अन्न नाही तर त्याच्यावरची चर्चा नाही। महाराष्ट्रातले दवाखाने सगळे ओसाड पडलेले आहेत, माणसं सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात, त्या आरोग्य व्यवस्थेवरची चर्चा नाही। गरिबाच्या हाताला काम नाही त्याच्यावरची चर्चा नाही। आणि म्हणून या फालतूच्या चर्चेपेक्षा, राजकीय चर्चेपेक्षा आम्हाला काँग्रेस पक्षाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावरच चर्चा करेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना 4 जून नंतर काही पक्षप्रवेश होतील का असा प्रश्न विचारला असता त्यांनी एक सूचक इशारा दिला असून भरपूर लोक काँग्रेसच्या वाटेवर आहेत, योग्य वेळेवर सगळ्या गोष्टी बाहेर येतील असे म्हणत नाना पटोले यांनी सूचक इशारा दिला। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होण्याची 4 तारखेनंतर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होईल का? भरपूर लोक वाटेवर आहेत, योग्य वेळेनं तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे येतील। गोंदियाच्या बिरसी येथे विमानतळ बांधण्यात आला आहे। विमानतळावरून हे विमान प्रफुल्ल पटेल यांनी सामान्य जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी बांधले अशी चर्चा सुरू असताना यावर नाना पटोले यांना विचारले असताना नाना पटोले या गोष्टीला दुजोरा देत ज्याला शेतकऱ्यांची आणि गरिबाची जाण नाही अशी लोक या जिल्ह्यामध्ये नेते म्हणून राहिले आणि यामुळेच गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या जनतेवर अन्याय झाला आहे। 4 जून नंतर आमचं सरकार आलं तर मी जातीने बिरसी विमानतळाच्या विषयाकडे लक्ष देणार आहोत असे नाना पटोले म्हणाले। गोंदियातील बिरसी विमानतळ हा तयार झाला आहे, मात्र प्रकल्पग्रस्त 106 कुटुंब आहेत, अद्यापही वंचित आहेत, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध नाही झाल्या। मात्र प्रफुल्ल पटेलने आपल्यासाठी विमानतळ तयार केले असं लोकांचा तिचा आरोप करत आहेत। बरोबर आहे, अखरी ज्यांना गरिबाची जाण नाही, शेतकऱ्यांची जाण नाही असे लोक या गोंदिया भंडारा जिल्ह्यात नेते राहिलेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि गरिबावर अन्याय झालेला आहे। पण आमचं सरकार आता 4 जूनच्या नंतर आल्यानंतर मी त्याच्यात व्यक्तिगत लक्ष घालेल आणि त्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।